नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरकारमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर याच संबंधित सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, वेळ लागला तर आपण पुढे वळूया, परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वेळ लागला तर पुढे वळूया. सर्वप्रथम आपण पदांचे नाव आणि तपशील बघूया. तर पद क्रमांक 1 लिपिकमध्ये आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो 125 जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात. त्यानंतर पद क्रमांक 2 मध्ये वरिष्ठ लिपिकमध्ये 31 जागा रिक्त बघायला मिळतात. पद क्रमांक 3 साठी लघुलेखन निम्न श्रेणीमध्ये आपल्याला 4 जागा रिक्त बघायला मिळतात मित्रांनो. पद क्रमांक 4 मध्ये मिश्रकमध्ये 27 जागा रिक्त बघायला मिळतात. पद क्रमांक 5 शिक्षकमध्ये आपल्याला 12 जागा रिक्त बघायला मिळतात. पद क्रमांक 6 मध्ये शिवणकाम निदेशकसाठी 10 जागा रिक्त बघायला मिळतात. तसेच पद क्रमांक 7 साठी सुतारकाम निदेशकसाठी आपल्याला 10 जागा रिक्त बघायला मिळतात. पद क्रमांक 8 साठी प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी आपल्याला 8 जागा बघायला मिळतात. आणि पद क्रमांक 9 साठी बेकरी निदेशकसाठी 4 जागा रिक्त बघायला मिळतात मित्रांनो. पद क्रमांक 10 साठी तानाकारसाठी आपल्याला 6 जागा रिक्त बघायला मिळतात. त्यानंतर पद क्रमांक 11 साठी विणकाम निदेशकसाठी 2 जागा रिक्त बघायला मिळतात मित्रांनो. त्यानंतर पद क्रमांक 12 साठी चर्मकला निदेशकसाठी 2 जागा रिक्त बघायला मिळतात. पद क्रमांक 13 साठी यंत्र निदेशकसाठी 2 जागा रिक्त बघायला मिळतात मित्रांनो. त्यानंतर पद क्रमांक 14 साठी आपल्याला निटिंग अँड वेटिंग निदेशकसाठी 1 जागा आणि पद क्रमांक 15 साठी करवथ्यासाठी 1 जागा आपल्याला रिक्त बघायला मिळते मित्रांनो. त्यानंतर पद क्रमांक 16 साठी लोहार काम निदेशकसाठी 1 जागा, कातारीसाठी आणि गृहप्रवेशक, पंजा व गालीचा निदेशक, लिपी निदेशक, जोडारी, प्रेपेटरी, मिलिंग प्रवेशक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशकसाठी प्रत्येकी 1 जागा आपल्याला रिक्त बघायला मिळते मित्रांनो. अशा प्रकारे एकूण जागा आहेत मित्रांनो 255 रिक्त जागासाठी आपल्याला भरती होणार आहे. त्यानंतर बघणार आहोत मित्रांनो कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत. तर आपण लिपिक पदासाठी अनुसूचित जातींसाठी बघणार आहोत. सर्वसाधारणसाठी 9 जागा, महिलांसाठी 7 जागा, माजी सैनिकसाठी 4 जागा, प्रकल्पग्रस्तसाठी 1 जागा, भूकंपग्रस्तसाठी 0, खेळाडूसाठी 1 जागा, अंशकालीन पदवीधरसाठी 2 जागा रिक्त बघायला मिळतात मित्रांनो. अशा प्रकारे एकूण जागा 24 आपल्याला अनुसूचित जातींसाठी बघायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो अनुसूचित जमातींसाठी एकूण जागा 8 बघायला मिळतात. सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 2, माजी सैनिकसाठी 1, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंसाठी इथे 1 पण जागा आपल्याला अनुसूचित जमातींसाठी बघायला मिळत नाही. अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा. तर अशा एकूण 8 जागा आपल्याला अनुसूचित जमातींसाठी बघायला मिळतात. विजासाठी आपल्याला एकूण 5 जागा बघायला मिळतात. सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 2, माजी सैनिकसाठी 1, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडूसाठी इथे 1 पण जागा रिक्त नाही आहे मित्रांनो. अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा. एकूण जागा 5 आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे तुम्हाला इतर पदांची माहिती लागत असेल कॅटेगरीनुसार तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण पुढे वळूया. तर शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी कशी आहे ते त्यानंतर आपल्याला कळेल की आपण कोणत्यासाठी अर्ज करावा. पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी लागेल आपल्याला. पद क्रमांक 2 साठी कोणत्याही शाखेतील पदवी लागेल. पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड 100 आणि मराठी इंग्लिश टायपिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. पद क्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, 2 पैकी कोणतेही असेल तर चालतं आणि D.Pharm B.Pharm तुम्ही केलेलं असायला हवं. त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 5 साठी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आणि D.Ed असायला हवे. पद क्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण, ITI मास्टर टेलर असणे अनिवार्य आहे आणि 2 वर्ष अनुभव असणेसुद्धा अनिवार्य आहे. पद क्रमांक 7 साठी 10वी उत्तीर्ण, ITI सुतारकाम प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 8 साठी 12वी उत्तीर्ण, भौतिक व रसायनशास्त्रामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 1 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 9 साठी 10वी उत्तीर्ण, ITI बेकरी कन्फेक्शन क्राफ्टमॅनशिप आणि 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 10 साठी 10वी उत्तीर्ण, ITI दानागार आणि 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण, ITI विणकाम टेक्नॉलॉजी प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 12 10वी उत्तीर्ण, ITI चर्मकला प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 13 साठी 10वी उत्तीर्ण, ITI मशिनिस्ट
प्लस 3 वर्ष अनुभव असणे गरजेचे राहणार मित्रांनो. पद क्रमांक 14 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. ITI विविध टेक्नॉलॉजी प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 15साठी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. सॉ मिलमध्ये स्लॉयर कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे सुद्धा गरजेचं आहे. पद क्रमांक 16 10वी किंवा 12वी उत्तीर्ण ITI शीट मेटल टीन स्मिथ 3 वर्ष अनुभव. पद क्रमांक 17साठी 10वी उत्तीर्ण ITI टर्नर 3 वर्ष अनुभव. पद क्रमांक 18 10वी उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. पद क्रमांक 19साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ITI विणकाम आणि 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 20 10वी उत्तीर्ण अंध शिक्षण प्रमाणपत्र प्लस 1 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 21साठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ITI फिटर प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 22साठी 10वी उत्तीर्ण ITI वार्मिंग सायझिंग वायडिंग प्लस 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 23साठी 10वी उत्तीर्ण ITI वुलन टेक्निशियल 2 वर्ष अनुभव. पद क्रमांक 24साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 25साठी 10वी उत्तीर्ण शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र व बेटी पदवी असणे गरजेचे राहणार आहे. वयाची अट किती असेल? वयाची अट असेल मित्रांनो 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष असणे गरजेचे राहणार आहे. या दरम्यान मागासवर्गीय 5 वर्ष सूट. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे. फी मित्रांनो फी जी आहे ती खुला प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये राहणार आहे. मागासवर्गीयांसाठी अधुकसाठी 900 रुपये. माजी सैनिकसाठी फी येथे नाही आहे मित्रांनो, म्हणजेच विनामूल्य तुम्ही अर्ज करू शकता. जागा पण चांगल्या प्रकारे आहेत. लिपिकमध्ये चांगल्या जागा आहेत. माजी सैनिकसाठी तुम्ही अर्ज करायला हवे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे मित्रांनो 21 जानेवारी 2024 11:55 तुमचा अर्ज करण्याची एक सवलत बंद होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्ही 11:55 अगोदर अर्ज करून घ्यावा. तसेच मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आमच्याकडे अर्ज भरून दिले जातील. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. धन्यवाद.